आज शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी। आज सकाळी 10 वाजता पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 34,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। यामध्ये 2022, 23, 24, 25चा जो काही पीक विमा आहे ते थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। जर तुम्हाला पीक विम्याचे पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आज सकाळी 10 वाजल्यापासून जे की 34,000 रुपये हेक्टरप्रमाणे शेतकरी बांधवांना इथं पैसे जमा होत आहे। यामध्ये 2022 आहे, 23 आहे, 24 आहे, 25चा जो काही पीक विमा आहे ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। आताची सर्वात मोठी अपडेट जे की स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता, 28,544.96 पैसे जे की पीक विम्याची इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आता लगेच तुम्ही तपासा की तुमचा टोटल क्लेम पेड किती झालेला आहे। हे तुम्ही पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन फॉर्मर कॉर्नरवरती क्लिक करा। तुम्हाला तिथं तुमचा मोबाईल नंबर टाका। मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमचा OTP टाका। OTP टाकल्याच्या नंतर तुम्हाला इथे दिसून जाईल की तुमचा टोटल क्लेम पेड किती झालेला आहे। तर अखेर जो काही पीक विमा होता, बरेच दिवसांपासून प्रतीक्षा होती, तर अखेर आता पीक विमा वाटप इथं सुरू झालेले आहे। वेगवेगळ्या आता ही भरपाई सर्व शेतकरी बांधवांना सारखी मिळेल असं नाही। कोणत्या जिल्ह्यात कमी मिळत आहे, कोणत्या जिल्ह्यात जास्ती मिळत आहे, ज्यांचं 100% नुकसान आहे तर अशांना जास्ती भरपाई इथं मिळत आहे। आजपासून जो काही वाटप सुरू झालेला आहे, यामध्ये यवतमाळमध्ये 285 कोटी रुपये आजपासून जमा होण्यास सुरुवात, अमरावतीमध्ये 240 कोटी रुपये आजपासून जमा होण्यास सुरुवात, अकोल्यामध्ये 180 कोटी रुपये आजपासून जमा होण्यास सुरुवात, बुलढाणामध्ये 195 कोटी रुपये आजपासून जमा होण्यास सुरुवात, वाशिममध्ये 125 कोटी रुपये आजपासून जमा होण्यास सुरुवात, नागपूरमध्ये 145 कोटी रुपये आजपासून जमा होण्यास सुरुवात, वर्ध्यामध्ये 95 कोटी रुपये आजपासून जमा होण्यास सुरुवात। यानंतर इथे आज दुपारपासून जे काही जमा होतील, यामध्ये नांदेडमध्ये 165 कोटी रुपये दुपारपासून जमा होईल, परभणीमध्ये 120 कोटी रुपये दुपारपासून जमा होईल, हिंगोलीमध्ये 85 कोटी रुपये मंजूर झालेले आहे आणि आज दुपारपासून जमा होणार आहे, जालन्यामध्ये 130 कोटी रुपये आज दुपारपासून जमा होईल, बीडमध्ये 175 कोटी रुपये आज दुपारपासून जमा होईल, धाराशिवमध्ये 110 कोटी रुपये आज दुपारपासून जमा होईल, लातूरमध्ये 125 कोटी रुपये आज दुपारपासून जमा होईल, छत्रपती संभाजीनगरमध्ये 140 कोटी रुपये आज दुपारपासून जमा होईल, अहमदनगरमध्ये 105 कोटी रुपये उद्यापासून जमा इथं होणार आहे। आता काही जिल्ह्यात आजपासून, काही जिल्ह्यांमध्ये दुपारपासून, काही जिल्ह्यांमध्ये 7 ते 15 दिवस देखील इथं पैसे जमा होण्याकरिता लागणार आहे। यानंतर पुणेमध्ये 165 कोटी रुपये उद्यापासून जमा होईल, सोलापूरमध्ये 110 कोटी रुपये उद्यापासून जमा होईल, नाशिकमध्ये 115 कोटी रुपये उद्यापासून जमा होईल, जळगावमध्ये 95 कोटी उद्यापासून जमा होईल, धुळेमध्ये 70 कोटी उद्यापासून जमा होणार आहे, नंदुरबारमध्ये 55 कोटी रुपये उद्यापासून जमा होईल, सातारामध्ये 7 कोटी रुपये 2 दिवस लागणार आहे, सांगलीमध्ये 50 कोटी 2 दिवसाच्यात इथं पैसे इथं येणार आहे। यानंतर कोल्हापूरमध्ये 45 कोटी रुपये 2 दिवसात इथं जमा होईल, ठाणेमध्ये 40 कोटी, पालघरमध्ये 35 कोटी, रायगडमध्ये 30 कोटी, रत्नागिरीमध्ये 25 कोटी 2 दिवस या जिल्ह्यांमध्ये लागणार आहे। आता कोणाला पीक विमा इथं जमा होत आहे हे आपण इथं पाहणार आहे। यामध्ये 2022 आहे, 23 आहे, 24 आहे आणि 25 आहे। ज्यांनी 2022 ते 25 पर्यंतचे फॉर्म भरलेले आहेत तर अशांना पीक विमा जमा होत आहे। ज्यांनी पीक पाहण्या पूर्ण केलेल्या आहे, क्रॉप इन्शुरन्स म्हणजे 72 तासाच्या तक्रार केलेली आहे, म्हणजे नुकसान भरपाईची तक्रार नोंदवली आहे, याचप्रमाणे ज्यांचं पीक विम्याच्या यादीमध्ये नाव आहे तर अशा शेतकरी बांधवांना आता अतिवृष्टी असेल, पूर, दुष्काळ, गारपीट, नैसर्गिक आपत्तीमुळे जे की पात्र शेतकरी बांधवांना आता पीक विमा यामध्ये CCC सर्वे, ज्यांच्या शेतातील सर्वे झालेले आहे नुकसानीचे तर अशांना पैसे तर जमा होत आहे। बँक खाते आधारशी लिंक असणे गरजेचे आहे। ज्यांचा पीक विम्याचा दावा म्हणजे ज्यांनी पीक विम्याचा क्लेम केलेला आहे, ज्यांचा मंजूर झालेला तर अशांना पैसे येत आहे। ब्रेकिंग अपडेट म्हणजे 2022 ते 25 पर्यंतचा जो काही रखडलेला पीक विमा होता ते अखेर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। आता लगेच यादीमध्ये नाव तपासा, याचप्रमाणे बँकेचा SMS आला का चेक करा। आता या पिकाचा पीक विमा इथं जमा होत आहे। यामध्ये जे काही पीक आहे, यामध्ये कापूस आहे, सोयाबीन आहे, तूर आहे, उडीद आहे, मूग आहे, हरभरा आहे, मका आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, गहू आहे, भात आहे, कांदा आहे। यानंतर इतर पिके आहे। यामध्ये या शेतकऱ्यांना प्राधान्य इथं देण्यात येत आहे, ज्यांनी 2022चा, 23चा, 24चा, 25चा पीक विमा फॉर्म भरलेला आहे, ही पीक पाहणी केलेली आहे, क्रॉप इन्शुरन्सवरती तक्रार नोंदवलेली आहे, ज्यांचं पीक विम्याच्या यादीमध्ये नाव आहे आणि ज्यांच्या शेतातील सर्वे झालेला आहे। तर आज सकाळी 10 वाजल्यापासून जे काही पीक विम्याची रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2022, 23, 24 आणि 25चा पीक विमा जमा होत आहे। आता पीक विम्याचे पैसे इथं कोणाला मिळणार नाही हे सुद्धा आपण इथं पाहणार आहे।
यामध्ये कोणाला पैसे इथं येणार नाही ज्यांनी फॉर्म भरलेला नाही, ई पीक पाहणी केलेली नाही, क्रॉप इन्शुरन्स म्हणजे 72 तासाच्या तक्रार केलेली नाही, पीक विम्याचे या लाभार्थी यादीमध्ये नाव नाही, बँक खाते आधारशी लिंक नाही, बँक खाते क्रमांक अर्जामध्ये चुकीची माहिती भरलेली आहे. याचप्रमाणे ज्यांचं नाव ज्यांनी ई पीक पाहणी क्रॉप इन्शुरन्स केलेलं नाही, पीक विमा हप्त्याची रक्कम भरलेली नाही म्हणजे जे काही प्रीमियम भरायचं राहते ते भरलेलं नाही, पडताळणी अर्ज अपात्र ठरल्यास पीक नोंदणी व लागवड क्षेत्र म्हणजे ई पीक पाहणी चुकीची केलेली आहे तर अशांना पैसे तर येणार नाही. आता यांसाठी जो काही हेल्पलाईन नंबर इथं आलेला आहे म्हणजे 14447, तर ज्यांना कोण आलेलं नसेल तर अशाने तक्रार करा. तर अखेर आता जो काही पीक विमा आहे ते शेतकरी बांधवांना अशा प्रकारचा मेसेज आला का तुम्ही चेक करा. आता 2024चा जो काही आपण इथं स्क्रीनशॉट लावलेला आहे जे की शेतकरी बांधवांना खरीप पीक विमा इथं जमा होत आहे. किती झालेला आहे 11,528. यामध्ये किती 2 एकरासाठी. आता यामध्ये किती आहे 2 एकरासाठी एवढा पीक विमा इथं जमा झालेला आहे जो काही खरीपचा. आता टप्प्याटप्प्याने चेक करा. यानंतर इथे आपलं जे की पीक विमा इथं जमा होत आहे. आता यामध्ये 16,042. तर हा जो पीक विमा आहे ते याचे आपण स्क्रीनशॉट लावलेला आहे. तर लगेच तुम्ही तपासा की तुमच्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा झाला का. यानंतर इथे आपला जो काही 7,091 हा सुद्धा तुम्ही SMS चेक करा की तुमच्या खात्यामध्ये रब्बीचा पीक विमा इथं जमा झालेला आहे. अखेर आता 2022, 23, 24, 25चा जो काही पीक विमा आहे ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. लगेच शेतकरी बांधवांनी तुमच्या खात्यामध्ये किती रुपये जमा झाले कमेंट करून नक्की सांगा. जो काही पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे जे की आपण इथं स्क्रीनशॉट लावलेले आहे जे की आजचे SMS आहे लगभग 10:47चे SMS इथं आलेले आहे. आता यामध्ये ज्या शेतकरी बांधवांना पीक विमा आलेला नसेल तर अशांनी 14447 तर या हेल्पलाईन नंबरवरती लगेच कॉल करा. अखेर सकाळ 10 वाजतापासून पीक विमा 2022, 23, 24 आणि 25चा 34,000 रुपये हेक्टरप्रमाणे पैसे खात्यामध्ये येत आहे. सर्वांनाच एकसारखी भरपाई मिळेल असं नाही, हे तुमच्या पिकावर अवलंबून राहील. तुमचं क्षेत्र किती आहे, जर तुमची 25% नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला कमी भरपाई, 100% जर झालेलं असेल तर तुम्हाला जास्ती भरपाई या पद्धतीने जमा होणार आहे.